शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्प बाधित शेतकरी लढा देत आहेत। अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन केले होते, मात्र ही बैठक उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी घेतल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे चित्र दिसून आले। या बैठकीत अलिबाग विरार कॉरिडॉर या योजनेने बाधित शेतकरी संघर्ष समिती उरण येथील अध्यक्ष संतोष ठाकूर, सचिव रवींद्र कासूरकर, ॲडव्होकेट सुरेश ठाकूर, रामचंद्र म्हात्रे, सुधाकर पाटील, संतोष पवार, संजय ठाकूर, वसंत मोहिते, रमण कासकर, गजानन गायकवाड आदी उपस्थित होते। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प उभारला जात नाही। शेतकऱ्यांना प्रति गुंठा 50 लाख रुपये दर मिळावा। 2013 पासून या कायद्याची अंमलबजावणी करून भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात यावी, अशा अनेक मागण्यांसाठी गेल्या 5 वर्षापासून शेतकरी लढा देत आहेत। परंतु जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत। प्रकल्पाला विरोध नाही, परंतु 16 गावातील असंख्य शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पाला जाणार आहे। त्याचा विचार करूनच जमीन खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडे केली जात आहे। याबाबत जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्याची मागणी करण्यात आली होती। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे। याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 6 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी दिला। अखेर प्रशासनाने नमते घेत मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते, परंतु ही बैठक उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत झाल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली। अनेक प्रश्नांचे भडीमार करीत शेतकऱ्यांनी गायकवाड यांना धारेवर घेतले, परंतु त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत। संपादनाची प्रक्रिया शासन स्तरावर असल्याने ती बंद करता येत नाही, मात्र जिल्हाधिकारी स्वतः वरिष्ठ स्तरावर चर्चा करून यावर तोडगा काढतील असे जिल्हाधिकारी यांच्या वतीने गायकवाड यांनी सांगून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्नच केला। यामुळे संघर्ष समितीमधील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे। आज सन्माननीय कलेक्टर साहेब जावळे साहेबांनी वसई विरार कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समितीची बैठक बोलवली होती। या बैठकीचं मूल कारण होतं की शेतकऱ्यांच्या माध्यमातून येत्या 6 फेब्रुवारीला आयुक्त कार्यालयावर, कोकण आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा निघणार होता। आता मोर्चा आम्ही आमच्या संपूर्ण मुलाबाळांपासून घरात असणाऱ्या सगळ्या मंडळी आम्ही या मोर्चाला घराला लॉक करून जाणार आहोत। तर हा विषय आमच्या जीवनमानाचा विषय, आमची जमीन संपादित होतोय। ही जमीन आज मुंबईच्या हाकेच्या अंतरावर आहे आणि ती जमीन शासन कवडी मोलाने घेऊ इच्छितो आणि याला आमचा कडाडून विरोध आहे। गेल्या 3 वर्षापासून आम्ही याच्या विरोधात लढत देतो, परंतु त्याच्यातून काही चांगलं असं निष्पन्न झालेलं नाही, म्हणून हा मोर्चाचा आम्ही निर्धार केला होता। आज साहेबांनी बैठक बोलवली। या बैठकीमध्ये आम्ही आमचे मुद्दे आहेत ते त्यांच्या समोर ठेवले आणि त्यांना सांगितलं की केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मोर्चा निघू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आमची प्रमुख मागणी आहे, एक तर आमच्या सर्व मागण्या मान्य करा, नपेक्षा आमची एक मागणी आहे की आपण हा मोर्चा स्थगित व्हावा असं आपल्याला वाटतोय तर आपण यो जो प्रोजेक्ट चालू आहे वसई विरार, जी आमची 16 गावातील उरणची जमीन संपादित, याला ताबडतोब पूर्णपणे स्थगिती द्यावी अशा प्रकारचं लेखीपत्र आम्हाला द्या, तर आम्ही आमचा मोर्चा स्थगित करतो असं आमचं म्हणणं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की मी कलेक्टरांशी बोलून तुम्हाला 1 तासाभरामध्ये काय तो निकाल देतो। तशा प्रकारचं जर पत्र आम्हाला जर दिलं स्थगिती दिल्याचं तर कदाचित आम्ही विचार करून 6 तारखेचा मोर्चा आम्ही कॅन्सल करू, अन्यथा जर पत्र लेखी मिळाले नाही तर 6 तारखेचा आमच्या सर्व मुलाबाळांसहित मोर्चा कोकण आयुक्तांवर निघेल, ही 100% गोष्ट खरी आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।